प्रत्येक स्त्रीला आपल्या घरातील कामे करता करता एवढं झोकून दिलेलं असतं की तिला आपल्यामधली स्किलता, आपल्यामधले कमीपणा कुठे आहे, काय आहे, ती सगळं विसरून गेलेली असते. बऱ्याचदा जगामध्ये असे लोक आहे की चांगलं खाणं, चांगलं कपडे घालणं आणि जग पाहणं हेच आयुष्य आहे असं समजायला लागतात. बरं, कधीकधी यावर केलेला खर्च कधीकधी वाया जात नसतो बरं का, आणि वायासुद्धा जातो. बरं, आलेला कधीकधी अनुभव, समाधानता ज्या त्या रूपामध्ये परतसुद्धा मिळतो. हे माहिती आहे का तुम्हाला? आपण सतत घेतलेला माघार. बरं, ज्या त्या वेळेस आपण भांडणं जरी घरात झाले असले तर जाऊ द्या, नको वाढवायला, माघार घेतलेलंच बरं असतं, गप्प राहिलेलंच बरं असतं, असं सतत आपण ज्या त्या वेळेस करत असतो. बरं, आपण सतत घेतलेला माघार आणि प्रत्येक वेळेस दाखवलेला चांगुलपणा तो सुद्धा आपल्याला कधीकधी आपल्या मनात हमखास टोचत असतो. म्हणूनच कधीकधी कठोर व्हायचं असतं, कधी नम्र व्हायचं असतं. ज्याला त्याला योग्य भाषेत कधीकधी उत्तरसुद्धा द्यायचं असतं. कोणी येईल, अपमान करून जाईल असं नको व्हायला. आत्ता सुधारायला हवं का नाही, स्वतःला बदलायला हवं, तोही आत्मविश्वासाने. मी सतत आत्मविश्वासाने कोणतेही कामं करत असते. बघा, ही छोटीशी मांजर आहे, तिचं नाव द्वारका आहे. आत्मविश्वासाने तिला नाही का भीती वाटत की मी पाण्यात पडून मरेल, पाण्यात बुडेल मी, माझा जीव जाईल. पण नाही, तिला आत्मविश्वासाने ती पाण्याजवळ गेलेली आहे. नळातून पाणी पडतंय, पाण्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. तिला छान वाटतंय, एन्जॉय वाटतंय, मनाला तिच्या समाधान वाटतं. बघा, आत्मविश्वासाने कोणतेही कामं केले की पूर्ण व्हायला मदत करत होते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा.